अखंड हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानून पूर्ण हिंदुस्थानभर आपली ताकद प्रस्थापित करणारे मराठी, या मराठ्यांची ओळख म्हणजे हिंदुस्थानचं रक्षण करते अशी झाली होती। आणि मराठा साम्राज्याची ताकद एवढी प्रचंड होती की दिल्लीचं रक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांवर आली होती। जो अब्दाली हिंदुस्थानवर आक्रमण करण्याकरता आला होता, त्याला थोपवण्याकरता दिल्लीच्या बादशहाने अहमदिया करार केला आणि छत्रपती शाहू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली एक मराठ्यांची फार मोठी फौज दिल्लीच्या रक्षणासाठी उत्तर हिंदुस्थानकडे गेली होती। म्हणजे हिंदुस्थानचं रक्षण करण्याची जबाबदारी फक्त मराठी करत होते। आणि या मराठा साम्राज्याचा इतिहास फार दैदिप्यमान आहे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांना आदर्श मानून रणांगणावरती मराठी साम्राज्याचा भगवा झेंडा नाचवणारे हे वीर अफाट ताकदीने लढले। त्याचं उदाहरण म्हणजे पानिपतची लढाई। आजही त्या कालाम परिसरामध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी दुर्दैवानं पराभव झाला तो एका दिवसापुरता म्हणा, पण मराठ्यांची ताकद एवढी अफाट होती का जो त्या रणांगणावरती जिंकला तो पुन्हा हिंदुस्थानात आलाच नाही। आणि जे पानिपताच्या रणांगणावरती हरले त्यांनी नंतरच्या काळामध्ये पुन्हा दिल्लीवर मराठी साम्राज्याचा भगवा झेंडा डौलाने फडकवला महद्जी शिंदेंच्या काळामध्ये। खऱ्या अर्थाने तो पानिपतचा पराजय म्हणण्यापेक्षा विजय म्हटलं तरी काही हरकत नाही आहे। पण असा मराठी साम्राज्याचा इतिहास दुर्दैवानं तो नकाशाच्या माध्यमातून पुसला जाण्याचा जो सरकार प्रयत्न करतंय, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन मंडळाच्या माध्यमातून जो काही इतिहास बदलवण्याचा प्रयत्न होतोय तो निषेधार्ह आहे। कारण एक शिवचरित्र इतिहासप्रेमी व्याख्याता या नात्याने या ठिकाणी जो मराठा साम्राज्याचा इतिहास जो नकाशा पहिला होता त्या पद्धतीनं राहायला पाहिजे अशी एक माझी प्रामाणिक इच्छा आहे। कारण आताच्या काळामध्ये तो नकाशा एवढा बदलवला गेला की असा प्रश्न पडतो की या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज जवळचे की मुघल जवळचे, पण ती त्यांची चूक नाही आहे। त्या काळामध्ये ज्यांनी मुघल धार्जिणे म्हणून राहिले, ज्यांनी आपल्या स्वतःच्या मुली, स्वतःच्या बहिणी मुघलांच्या जनानखान्यात नेऊन घातल्यात, हे त्यांचेच वंशज असल्याचं दिसून येतंय असं मला या ठिकाणी नमूद करायचं आहे। कारण 34 इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि अफजल खान वधाचा जो प्रसंग आहे तो चित्रित वेगळा होता, आता वेगळा आहे। आता आलिंगन दिलेला फोटो दाखवला जातो आणि पहिल्या पाठ्यपुस्तकामध्ये की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला तो फोटो होता। पण नंतर हे बदल करत राहिलेत। मला वाटतं बदल करण्यापाठीमागे यांचा एकच उद्देश आहे की यांना मताचं राजकारण करायचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठ्यांच्या ताकदीचा इतिहास पुसायचा आहे। पण जे आम्ही म्हणत असतो की दिल्लीचेही तख्त राखी तो महाराष्ट्र माझा, हा इतिहास मराठ्यांचा आहे। ज्यावेळेस हिमालयावरती संकट येतं त्यावेळेस इतर प्रांत जात नाही तर ते हिमालयाचं रक्षण करण्याकरता सह्याद्रीत धावून जातो। हा आत्तापर्यंतचा आमच्या महाराष्ट्राचा इतिहास आहे। आता मराठ्यांचा इतिहास म्हटलं की काहींना थोडंसं कमीपणा वाटतो, आपल्या साध्या भाषेत त्याला आपण पोटसूळ उठतो असं म्हणतो। पण मराठा म्हणजे एक जात नाही, एक समाज नाही, तर महाराष्ट्राच्या रक्षणासाठी उठलेली एक लढवया जमात म्हणजे मराठा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजेमध्ये असंख्य जाती जमातीची माणसं होती, पण ते मराठा म्हणून लढले असा मराठा शब्दाचा अर्थ आहे। पानिपतकार विश्वास पाटील जशी मराठा शब्दाची व्याख्या करतात की छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की काळीज आमचं अभिमानाने फुगून येतं आणि पानिपत म्हटलं की काळीज हळहळतं, त्याला मराठा म्हणतात, अशी या मराठा शब्दाची व्याख्या आहे। दुर्दैवानं हा मराठ्यांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करतात लोक, पण तो पुसणार नाही आहे। कारण जसा सूर्य झाकल्याने झाकत नाही तसा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा एक दैदिप्यमान क्रांतिकारी एक सूर्य आहे, तळपणारा आहे, तो कधी झाकणार नाही। या दृष्टीने जर विचार केला तर हा दुर्दैवी जो प्रयत्न आत्ताचे राज्यकर्ते करतात, एका बाजूनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करतात आणि दुसऱ्या बाजूनं मराठ्यांचा इतिहास पुसण्याचं पाप करतात, हे करू नये असं या ठिकाणी मला वाटतं। आणि या निमित्ताने एवढंच मी त्यांना सांगू शकतो, अरे तुम्ही मराठी पराक्रमाचा नकाशा पुसाल, पण आमच्या अंतःकरणामध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कोरला तो कुणाच्याही बापाची ताकद नाही पुसण्याची, या निमित्ताने एवढं सांगतो। आणि दुर्दैवी प्रयत्न पुन्हा असा करू नका असं आव्हान करतो। जय जिजाऊ, जय शिवराय, रामकृष्ण।